हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी 4 वेळा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या भूकंपाचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही जाणवले। सुदैवाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले आहे। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 154 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 217 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 326 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आम्ही जे आहे प्रशासन याच्यामध्ये ससज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद। मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा पहिला धक्का रात्री 1:37 हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात बसला। त्यानंतर 2:15 3.6 रिश्टर, 2:17 3.9 रिश्टर आणि 3:23 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे आणखी 3 धक्के काकडधाबा परिसरात बसले। दरम्यान हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून केंद्रबिंदू वसमत तालुका परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे। अशातच पुढील तांत्रिक पडताळणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। या भूकंपाचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही नागरिकांना जाणवले।